भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे हत्या करण्यात आली। या घटनेचा तपास विविध तपास यंत्रणेने केला। त्यात 5 व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते। त्याचा निकाल 10 वर्ष 8 महिने म्हणजे दिनांक 10 मे 2024 रोजी लागला। त्यात 2 व्यक्तींना आजीवन कारावासाची न्यायालयाने शिक्षा सुनावली। त्यामुळे दिलेल्या निकालाचा संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आला। न्यायालयाचे अभिनंदन करण्यात आले। मात्र त्यात असलेले 3 मुख्य सूत्रधार आरोपी यांच्या विरुद्ध तपास यंत्रणेने सबळ पुरावा न दिल्यामुळे ठोस पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका झाली। हे मात्र असमाधानी असून वेदनादायी व धक्कादायक बाब समोर आली आहे। म्हणून अशा तपास करणाऱ्या यंत्रणेचा मअनिस जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने आज जिल्हा अधीक्षक रोहिणी पाठराबे जिल्हा कार्यालय भंडारामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठवून निषेध करण्यात आले। यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, प्रधान सचिव प्रा. युवराज खोब्रागडे, शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर, उपाध्यक्ष मकबूल वारशी चंद्रशेखर खोब्रागडे हे उपस्थित होते। बोला। 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या झाली होती आणि 10/5/2024 रोजी आणि 11 वर्षानंतर त्यांचा निकाल लागला। त्यातील 2 आरोपींना न्यायालयाने सजा दिली आणि 3 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली। त्यामुळे या जी काही यंत्रणा होती तपास यंत्रणा, त्या तपास यंत्रणेने योग्य तपास केलेला नाही। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी भंडारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून तपास यंत्रणेचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत आणि ते निवेदन जिल्हाधिकारी भंडारामार्फत पाठवले। विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया। तपास यंत्रणेचा निषेध असो, निषेध असो, तपास यंत्रणेचा निषेध असो, निषेध असो, तपास यंत्रणेचा निषेध असो, निषेध असो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।